तुमच्या आमदारकीच्या 2 टर्म नंतरची पहिली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली होती। वडगाव शहर तालुक्याचं ठिकाण होतं, त्याच्यानंतर लोणावळा आणि तळेगाव दाभाडे शहर हे दोन्ही महत्त्वाची शहरं, तिन्ही ठिकाणचा निकाल समोर आलेला आहे। चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? मावळची मायबाप जनता कुठल्याही भूलथापांना आमिषाला बळी पडत नाही। जो सुखादुःखात विकास कामांमध्ये सातत्यानं प्रयत्न करतो अशा व्यक्तीच्या मागे खंबीरपणाने उभी राहती। आता याच्या पलीकडे दुसरा रिझल्ट कुठलाही आता समोरच्यानं अपेक्षित ठेवू नये एवढंच मी तुम्हाला सांगतो। खरं तर वडगाव शहरामध्ये असेल तर भारतीय जनता पार्टी पक्षाकडूनही तशा पद्धतीने टसल दिलेली दिसते, कारण आपल्याला 13 ते 14 प्लसचा अंदाज होता, मात्र या ठिकाणी 9 वरती समाधान मानावं लागतं। काय वाटतं? 2 सीट आमच्या येणं 3 सीटावरून आमच्या येणं अपेक्षित होतं, परंतु ठीक आहे, शेवटी जनतेचा कौल होता। काही ठिकाणी आमच्या अंतर्गत एकमेकाचे समज गैरसमज काढायला आम्ही कमी पडलो असेल किंवा तिथं पोचायला कमी पडलो असेल। 3 सीट अजून येणं वडगाव शहरातले माझ्या दृष्टीने अपेक्षित होतं, पण तेवढं तर आता द्यायला पाहिजे ना। नगराध्यक्ष आमचा आला, 11 सीटा आमची आली तर आम्ही खुश आहोत। तळेगाव शहरामध्ये आपल्या बंधुराजांचा अत्यंत विक्रमी विजय झालेला आहे, सोबतच महायुतीचा भव्य विजय झालेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? तळेगाव लोणावळ्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद जनतेने दिला। मी तर सांगितलं होतं माझ्या भावाच्या प्रचाराला जाणार नाही, गेलो नाही, पण तिथल्या जनतेनं जे काही प्रेम दिलं, समोरच्या काहीतरी डिपॉझिटच घालवलं असं मला कळालं। आता मग माहिती घेतो। लोणावळ्यामध्ये आपण म्हटलं होतं ऋण व्यक्त करायला येईल, आज लोणावळ्यामध्ये चाललेला लोणावळ्याच्या निकालाबद्दल काय सांगाल? लोणावळाकरांनी सुनील शेळकेला जे कुणी वाईट म्हणाले किंवा ज्यांनी अहंकार केला, त्यांचा अहंकार लोणावळाकरांनी गाडला, त्यांना जागा व्यवस्थित दाखवली। परंतु ठीक आहे, जो काही निर्णय लोणावळ्याच्या जनतेने घेतला, मी खूप मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। विकास कामांच्या माध्यमातून दिलेल्या आज तुम्ही जे काही आम्हाला प्रेम आहे, जी संधी दिली आहे, त्या संधीचं नक्कीच सोनं करील। पुढचे 5 वर्ष लोणावळाकरांकरता खूप चांगलं प्रकल्प आणणं, खूप चांगली कामं करणं ही आता माझी जबाबदारी वाढलेली आहे। तिन्ही निकालावर समाधानी आहात? तिन्ही निकालावर समाधानी आहात? 100%। फक्त मी सांगितलं की माझ्या कॅल्क्युलेशनमध्ये वडगावचे 3 सीट आमचे थोड्या मतांनी पराभूत झाले आणि लोणावळ्यातलं 2 सीट, एक माझा मुकेश परमार आणि बाबू येंदे। बाबू आला का निकाल त्याचा? हे 2 सीट फक्त आमचे हे 2 सीट खूप कमी मतांनी पराभूत झाले। 2 सीट फक्त तिथले आणि इथले 3 बाकी